DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा चांदवड इथं उभारण्याचं जलसंपदा मंत्र्यांचं आश्वासन। ऐतिहासिक रंगमहाल व रेणुका देवी मंदिराच्या विकासासाठी निधीची तरतूद। चांदवड इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित जागर होळकरशाहीचा व सन्मान सोहळा या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली। चांदवड येथे लवकरच अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। तसेच येथील ऐतिहासिक रंगमहाल आणि श्री रेणुका देवी मंदिराच्या विकासासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यात विशेष निधीची तरतूद केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार चित्रा वाघ, जयश्री अहिराव, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, कार्यक्रमाचे आयोजक आमदार डॉक्टर राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, देवळा अध्यक्ष किशोर आहेर, बाळा पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते। विशेष आकर्षण म्हणून महाराज श्रीमंत यशवंतराव होळकर द्वितीय यांचे नातू युवराज श्रीमंत यशवंतराव महाराज होळकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली। त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत चांदवड येथील रंगमहालाच्या जतनाबाबत आशा व्यक्त केली। या उत्सवाचा प्रारंभ श्री रेणुका देवी मंदिरात महाआरतीनं झाला। त्यानंतर जलकुंभ बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं। पुढे बाजारपेशी जवळील हनुमान मंदिरापासून सोमवार पेठ, शिवाजी चौक, श्रीराम रोड मार्गे ऐतिहासिक रंगमहाल व होळकर वाड्यापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। सकाळी 9:30 वाजता राजगादी पूजन करण्यात आलं। या भव्य मिरवणुकीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली। सर्वपक्षीय पदाधिकारी, चांदवड गावातील मान्यवर व मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते।